सोलापूर शहरातील पंचकट्टा परिसरातील मुल्लाबाबा टेकडी भागात गुरुवारी दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार मोठी अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली। तब्बल 24 वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या वादानंतर संबंधित जागा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी 2 जेसीबीच्या सहाय्याने पत्र्याची 5 दुकाने आणि 4 घरे हटवण्यात आली। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50हून अधिक पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मुल्लाबाबा टेकडी परिसरातील या जागेबाबत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि हाजी हसन साहेब वस्ताद यांच्या वारसांसह इतर संबंधितांमध्ये सन 2002 पासून न्यायालयीन वाद सुरू होता। दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने देवस्थानच्या बाजूने निकाल देत जागा ताब्यात देण्याचे आदेश दिले। न्यायालयीन नोंदीनुसार सिटी सर्वे क्रमांक 6054 गड्डा प्लॉट मधील ही जागा पूर्वी कडबा गाड्या विक्रीसाठी वापरली जात होती। न्यायालयाने विविध मोजमापांच्या जागेवरील पत्र्याची शेड हटवून ती जागा देवस्थानच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार 4 बेलीफ यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कारवाई पार पडली। कारवाई दरम्यान काही रहिवाशांनी आक्षेप नोंदवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई शांततेत पूर्ण केली। सकाळपासून सुरू असलेल्या या मोहिमेत दुकाने, शेड आणि काही निवासी बांधकामे हटवण्यात आली। न्यायालयीन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने शहरात या कारवाईची जोरदार चर्चा असून देवस्थानच्या मालकीची जागा अतिक्रमण मुक्त झाल्याचे मानले जात आहे। तसेच शहरातील इतर वादग्रस्त अतिक्रमणांबाबतही अशाच प्रकारच्या कारवायांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे।